सुस्वागत आहे मित्रांनो. हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राणी ही मालतीला बोलते की ठीक आहे मॅडम, इंद्रा सर आणि मी आजपासून दोघेजण बाहेर जाणार नाही. त्यानंतर राणी ही रूममध्ये जाते आणि इंद्राही राणी मागेच रूममध्ये जातो. राणी ही खूप रडत असते आणि इंद्रा तिला समजावत असतो. तर इंद्रा बोलतो, राणी, ज्या व्यक्तीने तो फोटो क्लिक केला आहे मी त्याला तर सोडणार नाही आणि आई जे बोलली आहे तू ते जास्त मनावर घेऊ नकोस. नंतर इंद्रा हा त्याच्या मित्राला कॉल करतो आणि सांगतो की मी तुला एक ID सेंड करत आहे, त्याची डिटेल्स मला नंबरसहित पाहिजे. नंतर तो मित्र लगेच त्याला कॉल करतो आणि नंबर शेअर करतो. नंतर इंद्रा त्याला कॉल करतो ज्याने फोटो क्लिक केला आहे आणि त्याला बोलतो, काय रे हरामखोरा, तुला काय मिळालं फोटो काढून? तर तो सॉरी बोलतो आणि इंद्रा बोलतो, सॉरी मला नाही, तर तुझ्यामुळे ज्याला त्रास झाला आहे त्याला बोल. आणि तो फोन राणीजवळ नेतो आणि तर तो माणूस राणीलाही सॉरी बोलतो. तरी पण राणी रडतच असते. नंतर राणी ही बाथरूममध्ये जाते आणि इंद्रा हा मनातल्या मनात बोलत असतो, राणी तुला समजत का नाही आहेस? तू जे बोलती ते चुकीचं आहे. कारण मालतीने सांगितलं असतं की इंद्रा आणि राणी सोबत बाहेर जाणार नाही आणि राणीनेही होकार दिलेला असतो. नंतर इंद्रा हा रेडी होतो ऑफिसला जाण्यासाठी आणि तो तयार होऊन खाली येतो. मालतीने सकाळी लवकर उठून इंद्रासाठी स्वयंपाक बनवलेला असतो. नंतर इंद्रा हा खाली येतो आणि मालती इंद्राला बोलते, इंद्रा झालास का तयार? प्रॅक्टिस जातोय का? इंद्रा मालतीला एकही शब्द बोलत नाही आणि मालती बोलते, हे घे डबा. तर इंद्रा काहीच बोलत नाही आणि पुढे चालतो 2-3 पाऊल. लगेच मालती बोलते, इंद्रा थांब, काय झालं आहेस, तू का बोलत नाहीस? तरी पण इंद्रा काही बोलत नाही आणि समोर बाहेर जातो आणि गाडीमध्ये बसतो. आणि तिथे उर्मिला पण मालती जवळच असते आणि उर्मिला बोलते, काय मालती आई, तुम्हाला तर ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं इंद्रा भाऊजींनी. तर मालती खूप रागात असते. मालती बोलते, हो ना. आणि मालती तितक्यातच बाहेर जाते आणि गाडी समोर उभी राहते आणि इकडे मालती गाडी समोर उभी राहते आणि उर्मिला मनातल्या मनात बोलते की आता तर आगीवर तेल टाकले आहे, आता धुवा तर उडणारच ना. तिकडे इंद्रा गाडी चालवतो आणि थोडी गाडी वेगाने आणतो. मालती समोर उभी असतात. लगेचच ब्रेक दाबतो आणि तिकडनं आबा बघतात आणि आबा बोलतात, मालती काय करताय तुम्ही? आणि नंतर आबा आणि सर्व घरातले बाहेर येतात आणि सर्व विचारतात, मालती काय करते तू? मालती काय करते? मालती बोलते, जे या राणीने केलंय ना तेच करते. या राणीने एका आईपासून त्याच्या मुलाला दूर केलंय. तर राणी परत खूप रडायला लागते आणि बोलते, काय गं वस्तीतली, तुला काय मिळालं माझ्या पोराला माझ्यापासून दूर करून? तर आबा बोलतात, बस राणी, केव्हाही पाहिलं, बस मालती, केव्हाही पाहिलं तरी राणी राणी राणी, बस करा तुमचं हे. तर मालती बोलते, हां तुम्हाला तर मीच वाईट वाटते ना. आणि खूप सारं काही बोलते राणीला. इंद्रा रागाच्या भरात लगेच दरवाजा उघडतो आणि बोलतो, बस आई, बस झाला आता, बस कर तुझं. एका टीव्हीतल्या सिरियलसारखी वागत आहेस तू आणि राणीसोबत तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर छळ करते तू. तर मालतीला खूप राग येतो आणि मालती खूप रडत असते. मालती बोलते, छळ करते का मी राणीसोबत? ठीक आहे, तर मग आता तुझ्या लाडकीची माफी मागितली पाहिजे. तर मालती राणीपुढे हात जोडते आणि पायही पडते. तर राणीसुद्धा
बोलते नका मालती मॅडम, नका मालती मॅडम. आणि राणी खाली बसते आणि मालतीला वर उठवते. आणि राणी ही इंद्राला बोलते, इंद्रा सर, जे मालती मॅडम बोलतात ते बरोबर आहे. तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही डबा घ्यायला पाहिजे होता आणि तुम्ही मालती मॅडमला बोलायला पाहिजे होती. त्या एक आई आहे आणि एका आईसोबत असं झालं तर ते कसं चूप बसेल. तर इंद्रा बोलतात, राणी काय बोलते तू? तर राणी बोलते, हो सर, तुम्हाला मालती मॅडमची माफी मागावं लागेल. तर इंद्रा बोलतो ठीक आहे. आणि इंद्रा हा मालतीची माफी मागतो आणि नंतर बाकी सर्व घरामध्ये जातात आणि इंद्रा हा फॅक्टरीमध्ये जातो. नंतर उर्मिला ही विक्रांतला सांगते की असं असं घडलं. दोघीही खूप खुश होतात. नंतर इंद्राला काही करमत नाही आणि त्याला कुठे बाहेर जायचं असतात आणि त्याला राणीसोबत जायला पाहिजे त्याला असं वाटतं. तर तो केटीला बोलवतो आणि केटीला समजून सांगतो की तू घरी जा आणि घरच्यांना सांग की राणीचं फॅक्टरीमध्ये अर्जंट काम पडलं आहे आणि राणीला पण सांग की तुला फॅक्टरीमध्ये यावं लागेल. तर केटी जातो घरी आणि राणीला घेऊन तो एका गाडीमध्ये रस्त्यावर थांबतो आणि तिकडनं इंद्रा येतो. नंतर राणी बोलते, सर, मालती मॅडमला जर हे माहीत झालं तर त्या खूप चिडेल. तर इंद्रा बोलतो, कुणाला माहीत होत नाही ग, तू बस गाडीमध्ये. आणि दोघंही गाडीत बसून त्यांना जिथे जायचं असेल ते तिथे जातात. इथून पुढे भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.